इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे। आता या परीक्षेला सामोरे जाताना कोणते महत्त्वपूर्ण घटकांचा विचार केला पाहिजे की ज्या घटकांनुसरून पुढे गेल्यानंतर जास्तीत जास्त मार्क जे आहे ते मिळू शकतील। तर यामधील काही महत्त्वपूर्ण फक्त मुद्दे आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। बाकी सर्वच तयारी सर्व विद्यार्थ्यांची झालेली असेल, इतर देखील महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांचे असतीलच, परंतु त्यामध्ये आणखीन हे जे महत्त्वपूर्ण काही ठराविक मुद्दे आपण घेतलेले आहेत त्याचा देखील विद्यार्थ्यांनी निश्चित गांभीर्याने विचार जर केला तर निश्चित फायदा जो आहे तो निकालाच्या मधून मार्कांच्या रूपाने पाहायला मिळू शकतो। त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे मानसिक संतुलन, आहार, आरोग्य, व्यायाम। तर यामध्ये मानसिक संतुलन हा मुद्दा आपण का यामध्ये घेतलेला आहे, तर कोणतीही लढाई जर जिंकायची असेल तर सुरुवातीला आपण जर मनामध्ये जर जिंकलो तरच ती लढाई जी आहे ती आपण जिंकू शकतो। त्यामुळे जी बोर्डाच्या परीक्षेची जी लढाई आता सर्व विद्यार्थ्यांसमोर आहे महाराष्ट्रातील, तर यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता जी आहे ती जर योग्य पद्धतीने ठेवली का निश्चित आपला अभ्यास जो आहे तो झालेला आहे। वर्षभर आपण वाचलेला आहे, वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे, आता देखील आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि निश्चित परीक्षेला गेल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने जो पेपर आहे तो लिहिणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्क देखील मिळणार आहे। आपलं पेपर प्रेझेंटेशन निश्चित चांगलं असणार आहे, आपण चांगल्या पद्धतीने अक्षर काढणार आहोत। असं स्वतःला जर मोटिवेट केलं, पॉझिटिव्ह जर ठेवलं तर त्याचा रूपांतर निश्चित शरीरातून त्या पद्धतीचं जे कार्य आहे ते ऑटोमॅटिकली होत असतं। पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ते आपल्या शरीरामध्ये तयार होत असते आणि त्या पद्धतीने कुठल्याच पद्धतीचा ताणतणाव जो आहे तो या विद्यार्थ्यांना जाणवत नाही आहे आणि त्यामधून त्यांना आणखीन अभ्यास करण्याकरिता जास्त एनर्जी जी आहे, ऊर्जा ही मिळत असते। त्यामुळे नेहमी अभ्यास करत असताना स्वतःला मोटिवेट करत चला, पॉझिटिव्ह ठेवा आणि आपलं मानसिक संतुलन जे आहे ते निश्चित चांगलं जर ठेवलं तर त्यामुळे निश्चित परीक्षेमध्ये चांगल्यातले चांगले मार्क जे आहे तो प्रत्येक विद्यार्थी हा मिळवू शकतो। त्यानंतर आरोग्य जे आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे। परीक्षेला जाताना एखादा विद्यार्थी जर आजारी पडला तर त्यामुळे नेमकी कोणते प्रश्न उद्भवू शकतात हे सर्वांना सर्वश्रुत आहे। त्यामुळे आपलं आरोग्य देखील व्यवस्थित ठेवणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। परीक्षेचे दिवस खूप कमी राहिलेले आहे, त्यामुळे आपण आहार जो आहे तो आहार जर व्यवस्थित ठेवला तर आपलं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहू शकतं। थोडासा व्यायाम, कारण आता व्यायाम तर जास्त करू शकत नाही आहे, जे काही विद्यार्थी इतर दिवशी कॉलेजच्या टायमिंगमध्ये जेवढा व्यायाम करायची तेवढा तर आता परीक्षेच्या दरम्यान निश्चित करता येईल का करता नाही हे प्रत्येकाचं टाईम मॅनेजमेंटनुसार हे ठरवावंच लागणार आहे। मात्र फारच व्यायाम करायचा नाही असं देखील होता कामा नये। थोडासा काहीतरी जो वेळ आहे तो निश्चित व्यायामाकरिता सुद्धा दिला पाहिजे। आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी, आपलं शरीर जर ॲक्टिव्ह असलं तर त्यामधून आपल्या बॉडीमधून देखील काही पॉझिटिव्ह हार्मोन जे आहे ते नेहमी सिक्रेट होत असतात आणि त्यामुळं निश्चित ताणतणाव व्यवस्थापन जे आहे ते त्यामधून होत असतं आणि त्यामुळं आहार तसेच आरोग्य आणि व्यायाम हे परीक्षेच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे आहे आणि त्यावरती सुद्धा विद्यार्थ्यांनी हा व्यवस्थित फोकस केला पाहिजे। व्यायाम जो आहे तो खूप जास्त आता करणं शक्य होणार नाही, परंतु सकाळी, दुपारी, संध्याकाळी जे काही थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती जर थोड्या मिनिटांच्या अंतराने जर केली, आपण अभ्यास केल्यानंतर थोडासा विरंगुळा म्हणून थोडीशी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल, योगा असेल, असं 5-5, 10-10 मिनटं जरी झालं तर निश्चित त्याच्यामुळं आपली बॉडी जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी तयार करत असते। वेगवेगळे पॉझिटिव्ह हार्मोन्स आपल्या बॉडीमधून हे सिक्रेट होत असतं। त्यामुळं योगा असेल किंवा थोडीशी काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल, आपल्याला जे योग्य वाटतं, आपल्याला जे आवडतं अशी कोणती फिजिकल ॲक्टिव्हिटी जरी झाली की ज्यामुळं आपलं शरीर जे आहे ते ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, निश्चित त्याच्यामुळं आपलं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं आणि आहार जर आपला व्यवस्थित असेल तरी देखील आपलं आरोग्य हे व्यवस्थित असणार आहे। तिखट, तेलकट, आंबट ज्यामुळं आपल्याला त्रास होईल, आपण आजारी पडू असं कुठल्याच पद्धतीचा आहार आपण घेतला नाही पाहिजे आणि त्याचा देखील फायदा जो आहे तो परीक्षेला जाताना निश्चित आपल्याला होणार आहे। त्यानंतर टाईम मॅनेजमेंट हे प्रत्येकाला माहिती, आपण आता वेळेचं नियोजन जे आहे ते विद्यार्थ्यांनी जर केलं तर त्याच्यामधून निश्चितच 12वी बोर्ड परीक्षेकरिता आता किती वेळ शिल्लक राहिला, किती अभ्यास आपल्याला करायचं आहे त्याचं नियोजन सुरुवातीला विद्यार्थ्यांनी ऑन पेपर करायचं आहे, कागदावरती घ्यायचं आहे, सर्व कागदावरती लिहायचं आहे किती दिवस शिल्लक आहे, आपला किती अभ्यास झालेला आहे, कोणत्या विषयाचं किती रिव्हिजन झालेलं आहे आणि आपण कशा पद्धतीने हा अभ्यास पुढचा जो राहिलेला आहे तो या वेळेमध्ये बसवू शकतो आणि त्याचं काटेकोर पालन जे आहे शिस्तीने
नियमावलीने जर आपण केलं तर निश्चित यश जे आहे ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने संपादन करू शकता. अपेक्षित यश जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळू शकतं. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची की फॅक्टर असणारे विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर करण्याकरिता. त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहे ओल्ड क्वेश्चन पेपर असतील तर त्या देखील पाहायच्या आहे. त्याच्यातील क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला समजणार आहे, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात, कोणत्या पॉईंटवरती क्वेश्चन जास्त विचारले जातात, तो पॉईंट जो आहे तो तुम्ही परफेक्ट करून ठेवायचा. जरी प्रश्न विचारण्याची पद्धत जी वेगळी होऊ शकते प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक वर्षी बोर्डाच्या परीक्षेला, मात्र पॉईंट जे आहे ते बरेचसे पॉईंट अशा असतात का त्यावरती क्वेश्चन हे सातत्याने विचारले जात असतात. त्याच्यामुळं तुम्ही जर जुन्या क्वेश्चन पेपर जर बघितल्या, जरी काही ठिकाणी सिलेबस बदललेला असेल परंतु काही चॅप्टर जे आहे ते जुने सिलेबसमध्ये सुद्धा काही चॅप्टर होते. त्यामुळे त्या चॅप्टरवरती त्या टॉपिकवरती कोणत्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात याचा अंदाज विद्यार्थ्यांना या जुन्या क्वेश्चन पेपरमधून येणारे प्रश्नपत्रिकेतून, आणि त्यामुळं ते जे पॉईंट आहे ते विद्यार्थी सोडणार नाही, ऑप्शनला टाकणार नाही, सर्वच पॉईंट विद्यार्थ्यांनी करायला पाहिजेत. आणि त्याच्यातून वाचल्यामुळं ज्या काही आपल्याला टिप्स ट्रिक्स ज्या आहेत त्या शॉर्ट नोट्समधून तयार करून ठेवायच्या. आणि शॉर्ट नोट्स जर तयार केल्या तर निश्चित त्याचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने निकालाच्या स्वरूपाने मार्काच्या स्वरूपाने हा पाहायला मिळू शकतो. स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवणं तर अत्यंत उपयुक्त जे आहे ते विद्यार्थ्यांना असणार आहे. त्यानंतर परीक्षेला जाताना सोबत कोणतं साहित्य न्यायचं, पेन कोणते असणार आहे, इरेझर कोणता असणार आहे, पेन्सिल, लीड पेन असेल, असे छोट्या स्केल असेल, सर्व जे काही साहित्य परीक्षेला जाताना लागणार आहे तर हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी व्यवस्थित घ्यायचं आहे. सोबतच ज्या काही बोर्डाच्या जे रिसीट आहे त्यावरती सुद्धा आपल्या सगळी माहिती व्यवस्थित आहे का, आपला सीट नंबर, त्यानंतर ज्या ठिकाणी आपलं परीक्षा केंद्र आहे त्या परीक्षा केंद्रात, आता ह्या वर्षी तर परीक्षा केंद्र सर्वांनाच माहिती कशा पद्धतीने आहे, तर त्यामुळं आपला नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे, कोणत्या क्लासरूममध्ये आहे याची देखील एक दिवस वाटलं सर आधी जाऊन माहिती घेतली, किंवा त्या दिवशी जरी ज्या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज जवळ असेल तर त्या दिवशी सुद्धा जाऊन जर माहिती घेतली तर निश्चित त्याचा फायदा देखील हा होऊ शकतो जर वेळ असेल तर. अन्यथा परीक्षेला ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी सुद्धा सुरुवातीला थोडासा जो काही आधीच बोर्डाने सांगितले काही ठराविक टाईममध्येच त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहायचे. आपल्याला परीक्षा केंद्र जर माहिती असेल तर आपण आपल्या वेळेनुसार म्हणजेच जो काही बोर्डाने वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये परीक्षा केंद्राला जाऊन आपला नंबर व्यवस्थित पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं जे महत्त्वाचे मुद्दे दिले, परीक्षेला जाताना सुद्धा आपली मानसिकता ही पॉझिटिव्ह असली पाहिजे. त्याच्यातून आपण जर पॉझिटिव्ह असेल तर निश्चित चांगला आउटकम जो आहे, निकाल जो आहे तो विद्यार्थ्यांना पाहायला मिळू शकतो. पेपर प्रेझेंटेशन अत्यंत चांगलं करायचं आहे. क्वेश्चन पेपरनुसार जे काही आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे ते त्या पद्धतीने लिहायचे, कारण जो नवीन क्वेश्चन नवीन पेजवरती सेक्शन असेल किंवा नवीन क्वेश्चन असेल तो नवीन पेजवरती घ्यायचं, हे सर्वच आपल्याला माहिती देखील आहे. आणि सिक्वेन्सली लिहिलं तर निश्चित चांगलं. क्वेश्चन फर्स्ट त्याचे काही जे सब क्वेश्चन आहे 1 2 3 4 5, क्वेश्चन सेकंड असेल त्याचे जे काही सब क्वेश्चन असेल किंवा क्वेश्चन थर्ड, क्वेश्चन फोर्थ, व्हॉट एव्हर, प्रत्येक क्वेश्चन पेपरचे वेगवेगळे क्वेश्चन आहे त्यातले सब क्वेश्चन निश्चित सिक्वेन्सली लिहिलं. सेक्शन असतील आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये, सेक्शनमधील जे सब क्वेश्चन आहे ते सिक्वेन्सली क्रमाने लिहिलं तर पेपर तपासणारे जे काही एक्झामिनर आहेत त्यांना देखील ते सिक्वेन्सली लिहिल्यामुळे निश्चित सोपं जातं. अक्षर चांगलं असेल, वळणदार असेल तर परीक्षक जो असतो, एक्झामिनर असेल किंवा पेपर तपासणारे जे काही शिक्षक असतील त्यांना देखील हे तपासायला सोपं जातं. आणि निश्चित थोडासा फायदा जो आहे तो मार्क मिळवताना सुद्धा आपल्या शिक्षकांकडून पेपर तपासताना अर्धा असेल, थोडंसं प्रेझेंटेशन चांगलं असेल तर मार्क हे विद्यार्थ्यांना जास्त मिळतात. आणि एक मार्क, अर्धा मार्कसुद्धा किती महत्त्वपूर्ण असतो मेरिटकरिता, पुढचं चांगलं कॉलेज मिळवण्याकरिता. तर त्याकरिता प्रेझेंटेशन चांगलं ठेवायचं, सिक्वेन्सली शक्यतो लिहिण्याचा प्रयत्न केला तर निश्चित चांगलंच आहे, जेणेकरून मार्क देखील त्या पद्धतीने. कारण काही विद्यार्थी जे आहे का एक क्वेश्चन दुसऱ्या पानावर, दुसरा प्रश्न तिसऱ्या पानावर, पहिल्याचा दुसरा, असं मिक्स पेपर लिहिता आणि पर्यायाने एक्झामिनर जे काही पेपर तपासणारे जे काही शिक्षक असतील त्यांना हे काम जे आहे ते वाढतं का, हे ट्रान्सफर करणे, मार्क ट्रान्सफर करणे. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी थोडंसं जरी चुकलेलं असेल तर ते पेपर तपासताना शिक्षक जे आहे ते थोडंसं जरी चुकलेलं असेल आणि थोडंसं बरोबर असेल तर चूक देऊन तिथं 0 मार्क होत असतात.
अशी देखील काही जे पेपर तपासणारे जे व्यक्ती असतील त्यांची मानसिकता असू शकते, किंवा काही ठिकाणी होत पण नसेल. म्हणजे हे सर्व संभाव्य आहे. त्याच्यामुळं आपण जर चांगल्या पद्धतीने लिहिलं, व्यवस्थित लिहिलं, थोडंसं जरी चुकलेलं असेल आणि पेपर प्रेझेंटेशन चांगलं असेल, थोडंसं चुकलेलं असेल, थोडं बरोबर असेल, तर त्या ठिकाणी समोरचा व्यक्तीसुद्धा विचार करतो की एवढा चांगला पेपर लिहिला आहे, तर मार्क कमी करण्याऐवजी 1 द्यायचा तर अर्धा दिला जातो, अर्ध्याचा पुन्हा वरती जाऊन 1 होत असतो. तर अशा पद्धतीने पेपर सिक्वेन्सली जर लिहिला, चांगल्या अक्षरामध्ये लिहिला, तर निश्चित विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हा होत असतो. तर अशा पद्धतीचे या फक्त संभाव्य आहे. सर्व शिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने पेपर जे आहे ते अत्यंत काटेकोरपणे तपासून घेत असतात. फक्त आपण या संभाव्य बघितलेला शक्यता पाहिलेल्या आहेत. त्यामुळे हे 4-5 मुद्दे जे आज आपण बघितले ते अत्यंत 12वी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना महत्त्वाचे आहे. निश्चित या पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर गेलं आणि त्यांचे स्वतःचे देखील काही महत्त्वपूर्ण मुद्दे यानुसार जर परीक्षेला सामोरे गेले, तर निश्चित त्याचा फायदा हा विद्यार्थ्यांना निकालाच्या स्वरूपामध्ये, गुणाच्या स्वरूपामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो.